भगवान बुद्धांनी स्वतः ध्यान मनन चिंतन करून या 3 शब्दांचा शोध लावला, या 3 सत्यांचा शोध लावला, त्याला विशद केलं आणि आपल्या समोर आज बघा बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे। 3 शब्द आहेत कोणते? बुद्ध धम्मामधील हे 3 शब्द आहेत, हे 3 सत्य आहे। पहिलं सत्य आहे अनित्य सत्य, दुसरं सत्य आहे अनात्म सत्य आणि तिसरं सत्य आहे दुःख सत्य। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित। आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी स्थानापन्न पूजनीय करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, पूज्य भिक्खू नागसेनजी, पूज्य आर्याजी आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिकांना, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवाराने किंवा ज्या परिवाराच्या निमंत्रणावरून आज आम्ही आपल्यामध्ये इथे उपस्थित आहोत, असे गोंडाने परिवार, राहंगडाले परिवार, सहारे परिवार आणि या परिवारातील आपण सर्व नातेवाईक मित्र मंडळी हितचिंतक आपल्या सर्वांप्रती मी प्रथमतः मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। स्मृतिशेष भागनबाई यशवंत डोंगरे यांच्या 3ऱ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मायानगर इंदोरा नागपूर या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा या संपूर्ण परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो। सोबतच स्मृतिशेष भागनबाई यांच्या सुगतीकरिता सुद्धा मंगलकामना पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने अर्पण करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो। उपस्थितांनो, मागील 18 डिसेंबर पासून आमचे कंटिन्युअसली धम्म दौरे सुरू आहेत। ठिकठिकाणी शहरोशहरी जिल्ह्यामध्ये जाऊन गावोगावी जाऊन सतत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सतत आम्ही या ठिकाणी करीत आहोत। तुमच्यापैकी बरीचशी लोक आमच्या जवळच्या परिचयाची आहेत, ज्यांच्याकडे आमचे नंबर सेव्ह आहेत, ते नेहमीच आमचे स्टेटस पण पाहतात। कंटिन्यू धम्म दौरे सुरू आहेत बघा। म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून जे आमचे दौरे सुरू झाले, तर तिथून जळगाव, भुसावळ, अमरावती, अकोला, त्यानंतर इकडे वर्धा, पुन्हा इकडे हिंगणघाट, असं सगळे दौरे करत 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 नागपूरमध्ये पण बऱ्याच 1-2 ठिकाणी उपासकांनी भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचे कार्यक्रम आयोजित केले होते। अशा सगळीकडे जाऊन
धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं नित्य काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत। आज हे फार मोठं पुण्य या परिवाराला अर्थात गोंडाणे, राहंगडाले आणि सहारे परिवाराने सुद्धा अर्जित केलेला आहे। आपल्या सर्वांच्या मांगलिकाकरिता भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। मी या परिवाराप्रती विशेष मंगल कामना अर्पण करतो की हे जे पुण्य आपण संपादित करतोय हे पुण्य केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता, म्हणजे या परिवाराने असा विचार केला की हे जे पुण्य आहे म्हणजे भिक्खू संघाला दान देण्याचं पुण्य, भिक्खू संघाकडून धम्मदेसना ऐकण्याचं पुण्य, हे पुण्य फक्त मी माझ्या परिवारापुरतं मर्यादित न ठेवता माझ्या समाज बांधवांना सुद्धा या पुण्यामध्ये भागीदार करावं, त्यांनाही पुण्याचा लाभ घडावा, याकरिता आजचा या परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे नेहमीच उपासक आणि उपासिका आम्हाला अशा कार्यक्रमाकरिता बोलवतात आणि ज्या लोकांना बोलवता येत नाही मग ते लोक फोन करून विचारतात आम्हाला तारखेसाठी। तर बऱ्याच वेळेस तारीख पे तारीख सुरू असते पण तारीख काही निश्चित होत नाही, कारण आजची ही तारीख निश्चित झाली, आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी भेटू, उद्यापासून पुढचं नवीन वर्ष सुरू होत आहे। तर बघा वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक पुण्यमय कार्यक्रम आपण या ठिकाणी संपादित करत आहोत। सकाळीच एका उपासकांचा मला फोन आला, त्यांनी पण बऱ्याच वेळेस फोन केला तारखेसाठी, तारीख पाहिजे, पण त्यांना काही तारीख देता आली नाही। पण एक प्रश्न नेहमीच विचारतात आम्हाला, एखादा प्रश्न विचारतातच। तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, बनतेजी म्हणे मी सध्या नवीनच आहे पण मला बुद्ध धम्म शिकायचा आहे, मला शिकायचं ना बुद्ध धम्माचं तत्वज्ञान मला शिकायचं आहे। म्हटलं साहेब असं आहे की सहज फोनवर तुम्हाला मी बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगू शकत नाही, शिकवू शकत नाही, आणि बुद्ध धम्माचं तत्वज्ञान काही छोटंसं नाही आहे, एखाद्या लहान बाळाला शिकवतो त्याप्रमाणे खूप भव्य दिव्य आहे, एखाद्या महासागराप्रमाणे। म्हणजे ज्याप्रमाणे महासागराची खोली आपण मोजू शकत नाही त्याप्रमाणे बौद्ध धम्माचं तत्वज्ञानाची खोली म्हणजे एवढी महासागराप्रमाणे आहे, ते सहजरित्या तुम्हाला शिकवता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला यावं लागेल, वेळ काढावा लागेल, सामने बनावे लागेल, तुम्हाला शिकावं लागेल। भंतीजी म्हणे तेवढा तर वेळ नाही आहे पण तरी काहीतरी सांगा म्हणे तुम्ही। म्हटलं या साहेबांना काय सांगू, बुद्ध धम्माचं तत्वज्ञान म्हणजे आपण पाहतो की त्रिपिटकासारखं भव्य दिव्य ग्रंथ समुच्चय बौद्ध धम्मामध्ये आहे, एवढा ग्रंथ समुच्चय कोणत्याच धर्मामध्ये नाही आहे। एवढा मोठा तत्वज्ञानाचा ग्रंथ साठा बौद्ध धम्मामध्ये आहे, जवळपास 45 ग्रंथ आहेत बघा त्रिपिटकामध्ये। विचार करा बरं किती मोठं तत्वज्ञान आहे। भगवान बुद्धांनी 82,000 धम्मस्कंधांचा उपदेश केला आणि त्यांचे जे अग्रश्रावक होते अरहंत भिक्खू त्यांनी 2000 धम्मस्कंधांचा उपदेश केला। किती झाले एकूण? भगवान बुद्धांचे 82,000 धम्मस्कंध, त्यांच्या अग्रश्रावकांनी दिलेले 2000 धम्मस्कंध, असे बौद्ध धम्माचे एकूण 84,000 धम्मस्कंध आहेत। मग या 84,000 धम्मस्कंधाला मी कधी वाचू आणि वाचल्यानंतर ते कधी मला समजेल आणि कधी त्याचा सार माझ्या लक्षात येईल आणि कधी मी त्याचं आचरण करू? किती कठीण आहे बघा बुद्ध धम्म समजून घेणं। पण जर तुम्हाला जर कोणी असा प्रश्न विचारला की बुद्ध धम्माचं तत्वज्ञान काय आहे, म्हणजे ज्याला खरं म्हणता येईल की हा खरा बुद्ध धम्म आहे, हेच बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचं खरं सार आहे, हेच सत्य आहे, तर त्या साहेबांना मी तेच सांगितलं की साहेब जर तुम्हाला जर कोणी असं विचारलं जसं तुम्ही मला विचारताय की बुद्ध धम्माचं तत्वज्ञान काय आहे, तर केवळ 3च शब्दांमध्ये आपण बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगू शकतो। केवळ 3च शब्द की ज्या 3 शब्दांमध्ये संपूर्ण बुद्ध धम्माचं तत्वज्ञानाचा सार आहे आणि त्या 3 शब्दांमध्ये या जीवनाचं सत्य लपलेलं आहे। त्या 3 शब्दांमध्ये बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा सार आहे, त्रिपिटकाचा सार आहे, या जीवनाचं सत्य आहे, तोच जीवनाच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे। ते 3च शब्द ज्याचा शोध प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी लावलेला आहे, कुणाचं ऐकून सांगितलं नाही की यांनी मला हे सांगितलं, हे 3 शब्द मी तुम्हाला शिकवतो असं पण नाही। भगवान बुद्धांनी स्वतः ध्यान मनन चिंतन करून या 3 शब्दांचा शोध लावला, या 3 सत्यांचा शोध लावला,
त्याला विशद केलं आणि आपल्या समोर आज बघा बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे. 3 शब्द आहेत. कोणते? बुद्ध धम्मामधील हे 3 शब्द आहेत. हे 3 सत्य आहे. पहिलं सत्य आहे अनित्य सत्य, दुसरं सत्य आहे अनात्म सत्य आणि तिसरं सत्य आहे दुःख सत्य, ज्याला आपण आर्य सत्य पण म्हणतो. बस दुसरं काहीच नाही. बुद्ध धम्माचं तत्वज्ञान या 3 शब्दांमध्ये आपण स्पष्ट करू शकतो. चौथ्या शब्दाची पण गरज नाहीये. या 3 शब्दांमध्ये संपूर्ण बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. बघा, संपूर्ण मानवी जीवनाचं सत्य याच 3 शब्दांमध्ये आलेलं आहे. अनित्य सत्य, अनात्म सत्य आणि दुःख सत्य. बांधवांनो, या 3 सत्यांना पुन्हा 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 आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण यामध्ये बुद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे. आता जेव्हा आम्ही लोकांना हे सत्य शिकवतो, जीवनातील हे 3 महत्वाची सत्य आहेत. हे जीवन अनित्य आहे, हे जीवन अनात्म आहे आणि हे जीवन, या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे. हे निर्विवाद सत्य आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. सत्य आहे बघा. तर अनित्य सत्य, अनात्म सत्य आणि दुःख सत्य हेच जाणायचं आपल्याला. जे खरोखर बघा बुद्ध धम्माला सिरियसली समजून घेण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांनी सुद्धा हे 3च सत्य जाणले पाहिजे. काय आहे अनित्य सत्य, काय आहे अनात्म सत्य आणि काय आहे दुःख सत्य. तर भगवान बुद्धांनी हा जो उपदेश आहे, हा उपदेश भिक्खू संघाला केलेला आहे. जेव्हा भिक्खू संघ समोर बसलेला आहे, काहीतरी धीर गंभीर असं तत्वज्ञान भिक्खूंना शिकवायचं आहे, तर भिक्खूंना समोर बसल्यानंतर म्हणतात, भिक्खूंनो, भिक्खूंनो, भिक्षुणींनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका, मी तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान सांगत आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध? भिक्खूंनो, भिक्षुणींनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका, म्हणजे जागृत होऊन ऐका, मी तुम्हाला जीवनाचं सत्याचा उपदेश करीत आहे. तर भगवान बुद्धाने सत्य सांगितलं. भिक्खूंनो, जेव्हा मी बुद्धगयाला निरंजना नदीच्या काठी त्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसलो, तर त्या ध्यानामध्ये मी जे ध्यान साधना संपन्न केली, हे चिंतन मनन केलं, तेव्हा जाऊन मला या मानवी जीवनातील दुःख मुक्तीचा मार्ग समजला. आणि दुःख मुक्तीचा मार्ग जेव्हा मला समजला, तेव्हा बुद्धांच्या मुखातून पहिलं वचन बाहेर पडलं. म्हणजे त्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम म्हणजे बोधिसत्व बसलेले आहेत. ध्यान मनन चिंतन करून त्यांनी या सगळ्या सत्याला जाणलेलं आहे, दुःखाला, दुःखमुक्तीच्या मार्गाला जाणलेला आहे. आणि बुद्ध झाले. तर बुद्ध झाल्याबरोबर त्यांच्या मुखातून एकच शब्द, म्हणजे त्यांच्या मुखातून हे पहिलं वाक्य आहे, हे बुद्ध उदान, हे पहिलं बुद्ध वचन आहे, त्यांच्या मुखातून निघालं. बुद्धांनी जाणलं आणि पहिलं वचन बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलं. अनिच्चावत संखारा उपादवयो धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति ते संग उप समो सुखो. बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, हे माझ्या मुखातून निघालेलं पहिलं वचन आहे की ते मी जाणलं. काय जाणलं? अरे, या जीवनाचं हे किती मोठं सत्य आहे. अरे, लोक जाणत नाहीत ना हे सत्य. एवढं मोठं सत्य आहे बघा, जे कोणी नाकारू शकत नाही. ते सत्य मी जाणलं. कोणतं सत्य? तर भिक्खूंनो, ते सत्य मी जाणलं. कोणतं? अनिच्चावत संखारा. संखारा म्हणजे संस्कार. अनिच्चावत संखारा, सगळे संस्कार हे अनित्य आहेत. उपाद वय धम्मिनो. उपाद म्हणजे उत्पन्न होणे, वयो म्हणजे नष्ट होणे, वय होणे. उपाद वयो, उपाद वयो, उत्पन्न होणे नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे. उपाद वयो धम्मिनो. अरे, हा यांचा धर्म आहे. हे जे संस्कार उत्पन्न होतात जीवनामध्ये, यांचा धर्म कोणता आहे? उपादवय धम्मिनो. उत्पन्न होतात नष्ट होतात, उत्पन्न होतात नष्ट होतात. पण जो साधक आहे बघा, जे लोक साधना करतात, ध्यान करतात, त्यांच्यासाठी, जे लोक साधक आहेत, बुद्ध धर्माला जाणतात, तर त्यासाठी बुद्ध म्हणतात अनिच्चावत संखारा
उपादवयो धम्मिनो उपजित्वा, उत्पन्न झाले, उत्पन्न होणे, उपजित्वा निरुज्जन्ति, समूळ जेव्हा ते नष्ट होतात, निरुज्जन्ति होतात, पुन्हा उत्पन्न होत नाहीत, तेच तर ते संग उप समो सुख, तेच तर खरं सुख आहे. हेच तर बुद्धाने शिकवलं की या जीवनामध्ये अनित्यवाद काय आहे हे तुम्ही जाणला पाहिजे. या जीवनातलं अनित्यवादाचं सत्य हे लोक जे आहेत ते बिचारे जाणत नाहीत. बघा आज बघा हे बालक या ठिकाणी बसलेला आहे, 4-5 वर्षाचा बालक आहे, पण हे बालक असं राहणार आहे का उद्या? 1 वर्षानंतर आज बालपण आहे, काही दिवसानंतर बालपण निघून जाईल, उद्या तारुण्य येईल. तारुण्य पण टिकून राहत नाही हो, तारुण्य पण असं निघून जाते, उतरतं वय येते, उतरतं वय सुद्धा टिकून राहत नाही, ते सुद्धा निघून जाते, म्हातारपण येते. अरे म्हातारपण जे आलं की हळूहळू हळूहळू हे शरीर असं कमजोर होत 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 इतकं कमजोर होऊन जाते, शेवटी मृत्यूला प्राप्त होते. तुम्ही कितीही श्रीमंत असोत, कितीही श्रीमंत असो, धनवान असो, किती मोठ्या पदाचे असो, प्रतिष्ठेचे असो, आणि त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. हे निसर्गाचा नियम आहे, हे निसर्गाचं सत्य आहे. भिक्खूंनो, म्हणजे बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, मी असं जाणलं की आपले हे जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये जे जे उत्पन्न होते ते सगळं अनित्य आहे, ते सगळं अनित्य आहे, ते सगळं अनित्य आहे. आपल्यामध्ये बदल होत आहे बघा, बदल. आपण आता जिथे बसलेले आहोत ना, आपल्या शरीरामध्ये बदल होत आहे, अनित्य आहे ते बदल होत आहे. कोणता बदल होत आहे तर बघा, आपल्या शरीरामध्ये टिश्यूज असतात, टिश्यू म्हणजे हे जे लहान लहान जे होल्स असतात ना आपल्या शरीराचे, त्याच्यामध्ये टिश्यूज असतात. ते टिश्यू उत्पन्न होतात, नष्ट होतात, म्हणजे उत्पन्न झालं, नष्ट झालं, नवीन टिश्यूज उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात, ते कंटिन्युअसली सुरू आहे. तर बुद्धाने जेव्हा या शरीराची यात्रा केली, या डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, तेव्हा त्यांनी जाणलं, भिक्खूंनो, मी हे जाणलं की आपल्या शरीरामध्ये हे जे उत्पन्न होते, हे जे ज्याला पेशी म्हणतात, टिश्यू, हे उत्पन्न होते, नष्ट होते, याचा जो वेग आहे ना, वेग, याचा जो वेग आहे, एकावर म्हणजे एकावर 16 शून्य लावल्यानंतर किती संख्या होते? कोणी सांगू शकते का? एकावर 16 शून्य लावल्यानंतर जेवढी संख्या तयार होते, तेवढ्या संख्येत एका क्षणामध्ये हे टिश्यू उत्पन्न होतात, मरतात. म्हणजे बघा किती फास्ट आपले शरीर बदलत आहे. मी आता बोलत आहे ना, 1 मिनिटापूर्वी तुम्ही जसे होते तसे आता नाही आहे. म्हणजे बदल होत आहे बघा आपल्याला. हा एवढा सूक्ष्म बदल आहे, हे सहज ढोबळ मनाने कोणीच जाणू शकत नाही बघा, कोणीच जाणू शकत नाही. जसं आपलं इलेक्ट्रिक मीटर आहे, तुम्ही मीटर असं लक्षात ठेवा, ते मीटर तुम्हाला कधी फिरताना दिसणार नाही, कधीच नाही. तुम्ही काय म्हणाल, नाही नाही मीटर तर फिरतच नाही, ते मीटर फिरते, ते तुम्हाला दिसत फिरते म्हणून तर बिल येते ना महिन्याला, म्हणून तर बिल येते की नाही. पण इतकं सूक्ष्म असते बघा ते सूक्ष्म बदल जो आहे, हा सूक्ष्म बदल सहज या दोन्ही डोळ्याने पाहता येत नाही, जाणता येत नाही. यासाठी ध्यान करावं लागते, या शरीराची यात्रा करावी लागते. तर बुद्धाने शिकवलेलं आहे, भिक्खूंनो, मी हे जाणलं की हे शरीर अनित्य आहे, एखाद्या फुलाप्रमाणे. फुल कसं असते, जसं बघा इथे फुलं आहेत, हे फुलं अर्पण केले आपण भगवान बुद्धांना, बाबासाहेबांना फुलं अर्पण केले, मातोश्रींच्या प्रतिमेला फुलं अर्पण केले. या फुलाप्रमाणे आपलं शरीर आहे. जसं तुम्ही बुद्ध पूजा करता ना, बुद्ध पूजा, त्याच्यामध्ये पुष्पपूजा म्हणता. काय म्हणता पुष्पपूजेमध्ये? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस सिरिपाद सरोरुहे. वन्न गंध, वन्न म्हणजे वर्ण, गंध म्हणजे वास, सुगंध. वन्न गंध गुणोपेतं, अशा अनेक गुणांनी युक्त, एतं कुसुम संतती, कुसुम म्हणजे फूल, एतं कुसुम संतती आहे की बघा, ते फुलं बघा किती टवटवीत आहेत, ते फुलं सुगंधित आहेत, आकर्षक आहेत, रंगीबिरंगी आहेत. वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस सिरिपाद सरोरुहे. सिरिपाद म्हणजे श्रीपाद. श्री शब्द हा पालीतला आहे बरं. हिंदू लोक लिहितात ना, आपण लिहिले की लोक हे म्हणतात, हे आपलं नाही म्हणतात. अरे श्री शब्द आपला आहे, सिरी
श्रीला पालीमध्ये श्री असं म्हणतात आणि श्रीचा अर्थ होतो पवित्र, पूजनीय. काय पूजनीय आहे? श्रीपाद, म्हणजे भगवान बुद्धांचे जे चरण आहेत श्रीपाद आहेत, अशा बुद्धांच्या पूजनीय श्रीपादवर मी कुसुम अर्पण करून श्रीपाद सरोरुहे मी पूजा करतो. कोणाची? मुनींदस्य. बुद्धांना मुनीवर म्हटलेलं आहे. मुनीवर म्हणजे काय? ज्याने मनाला जिंकलं त्याला मुनीवर असं म्हणतात. मुनीवर शब्द सुद्धा बुद्ध धम्माचाच आहे बघा. बुद्धांना मुनीवर म्हटलेला आहे. बऱ्याच गाथेंमध्ये मुनीवर शब्द आहे. श्रीपाद सरोरुहे. आणि मग हे पुण्य तर आपण केलं, पण या पुण्याचं अनुमोदन कसं करतोय आपण? जसं बघा काही लोक त्यांच्या देवांची पूजा करतात, त्यांच्या ईश्वरांची पूजा करतात आणि काय म्हणतात? हे भगवान माझं असं होऊ दे, भगवान हे भगवान मला पास होऊ दे, भगवान मला गाडी मिळू दे, हे भगवान मला लॉटरी लागू दे, हे भगवान माझं असं होऊ दे. भगवानला असं लोभ दाखवतात ना फुलं अर्पण करून. सगळं असत्य आहे. अनुमोदन काय करतात? सगळं असत्याचं अनुमोदन करतात. कोणताच भगवान, कोणताच ईश्वर, कोणताच दानव किंवा कोणती अलौकिक शक्ती इथं जन्मास येईल आणि तुमचं भलं करेल. बांधवांनो, असं कधी होत नाही ना. असं कधीही होत नाही. असं जर झालं असतं ना तर बाबासाहेब म्हटले असते ना, ठीक आहे तुम्ही पूजापाठच करत बसा, तुमचं भलं होईल, तुम्हाला बुद्ध धम्माची गरज नाही, असं बाबासाहेब म्हटले असते ना? नाही ना. पण बाबासाहेब कधी म्हटले नाही. उलट ते म्हणतात की माणसाला धम्माची गरज आहे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी. तर इथे जेव्हा आपण बुद्धांची पूजा करतो तर काय म्हणतो पुढे? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमी बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेत्तेन लभामी मोक्षं. या पुण्य कर्माने मला मोक्षाची प्राप्ती म्हणजे निब्बाणाची प्राप्ती व्हावी. पुफं मिलायती यथा इदं मे कायो तथा याती विनाश भावं. अरे या फुलाप्रमाणे माझी काया आहे. पुफं मिलायती यथा इदं मे. याच ठिकाणी बघा हे फुलं कालांतराने सुकून जातील. त्याला रंग राहणार नाही, त्याला रूप राहणार नाही, त्याला सुगंध राहणार नाही. माझं शरीर सुद्धा या फुलाप्रमाणेच आहे की नाही? माझं शरीर सुद्धा विनाश भाव, असं विनाशाकडे चाललंय बघा. विनाशाकडे चाललंय बघा. कालांतराने काही दिवसानंतर, काही वर्षानंतर माझं शरीर हे असंच राहणार नाही. माझी शक्तीहीन होईल, मी म्हातारा होईल, मी वृद्ध होईल, मृत्यूकडे चाललेला आहे. विनाश भाव हे अनित्यवादाचं सत्य या पुष्पपूजेमधून आपल्याला ग्रहण करायचं असते. समजलं? जे पुष्पपूजा का करतो आपण? बुद्धांना पुष्प का अर्पण करतो? की ज्याप्रमाणे फूल हे अनित्य आहेत, रंगरूप अनित्य आहे, या फुलाप्रमाणे माझं शरीर आहे. हे अनित्यवाद आपण शिकला पाहिजे. एवढंच काय बघा, आपण अगरबत्ती पण लावली, अगरबत्ती लावली ना, आपण सुगंधी पूजा केली. ते सुगंधी पूजा अगरबत्ती लावली काय बुद्ध खुश होतील का? वा वा, लई चांगले श्रद्धावान उपासक आहे ते. 2-4 अगरबत्त्या काय 10-10 अगरबत्त्या लावतात, सगळा धुवा करून टाकला, भलं होऊ दे. असं कधी करतील का बुद्ध? नाही करत. इथं काही ईश्वरवाद नाही आहे, हे अनित्य आहे. इथे आपण सुगंधी पूजा केली तर बुद्धाने सुगंधी पूजा काय शिकवली? ज्याप्रमाणे सुगंध हा हवेच्या दिशेने जातो बघा, हवेच्या दिशेने, पण शीलवान माणसाचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने पण जातो, चारही दिशेने जातो. हे शील तत्व या सुगंधी पूजेमधून आपण शिकलं पाहिजे. दीप पूजा करतो आपण, मेणबत्ती लावतो ना आपण, कशासाठी लावतो? काही काही लोक आम्हालाच विचारतात, भंतेजी किती मेणबत्त्या लावायच्या? म्हटलं एकच मेणबत्ती लावा ना. एकच लावा. नाही म्हणजे 3 बुद्ध धम्म संघाच्या 3 असतात म्हणे. म्हटलं तसं काही नसते. मेणबत्ती किंवा दीप पूजा करण्यामागचा ध्येय असा आहे, उद्देश असा आहे की ज्याप्रमाणे दीप प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये प्रज्ञेचा दीप प्रकाशित झाल्यानंतर अज्ञानाचा अंधार नष्ट होतं. हे प्रज्ञातत्व आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून या पूजेमधून सुद्धा आपण बुद्ध पुष्प पूजेमधून अनित्यवाद ग्रहण करावा. बांधवांनो, बुद्धिझम मधलं हे सर्वात मोठं तत्वज्ञान आहे बघा. हे पहिलं तत्व आपण खूप चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्धांनी दुसरं सत्य सांगितलेलं आहे. कोणतं? अनात्म सत्य. अनात्म सत्य सुद्धा आपण जाणलं पाहिजे. पुन्हा लगेच भगवान बुद्ध स्पष्ट करतात, भिक्खूंनो
काही लोक असं म्हणतात की भगवान बुद्ध हे आत्मवादी आहेत कारण ते पुनर्जन्म मानतात. पण मी पुनर्जन्माच्या विरोधात नाही आहे, परंतु मी आत्मा सुद्धा मानत नाही. कारण त्याच बुद्धगयेला निरंजना नदीच्या काठी जेव्हा मी या शरीराची यात्रा केली तर पहिलं सत्य तर मला सापडलं अनित्य आहे म्हणून, पण लगेच मी दुसरं सत्य सुद्धा मला सापडलं. कोणतं? की अरे हे शरीर आहे, हे शरीर अनात्मा आहे. अनात्मा म्हणजे या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे, कोणती वस्तू नाही. बुद्धाने आत्म्याचं अस्तित्व स्पष्टपणे नाकारलेलं आहे. तुम्ही सुद्धा जर असं मानत असाल की आत्मा आहे तर याचा अर्थ तुम्ही बुद्धीचं सत्य जाणत नाही. बांधवांनो, या जीवनामध्ये किंवा शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. काही काही विद्वान लोक आम्ही पाहतो म्हणजे भाषण करताना स्वतःला विद्वान समजतात, पण कुठं स्मशानभूमीमध्ये कुठं काही कार्यक्रमाला आले अंतविधीला बोलता बोलता शेवटी बोलून जातात अमक्याचं ढमकाचं मरण झालेलं आहे, त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी बुद्धाचरणी प्रार्थना करतो. किती अज्ञान आहे हो, किती मोठं अज्ञान आहे. फक्त वरवरचं आपण ज्ञान घेतलं, पण ज्या बुद्धाने आत्माच नाकारला त्याच बुद्धाला प्रार्थना करतोय आपण की अमक्या ढमक्याच्या आत्म्याला शांती मिळो, आणि अशी बुद्धाचरणी प्रार्थना करतो. बुद्ध काय करतील? एका भगवान ईश्वरासारखं तत्व थोडी आहे. भगवान बुद्धाने तेच तर शिकवलं की या जीवनामध्ये आत्मा नाही आहे. आणि जे लोक माहित आहे अनात्मवादी आहेत ना, जे लोक आत्मवादी आहेत की मेल्यानंतर आत्मा मरत नसतो, शरीर सोडतो, दुसरं शरीर ग्रहण असं आहे ना, दुसरं शरीर ग्रहण करतो. तर बघा आत्मवाद आला, तर आत्मवाद जिथे आला तिथे पाखंडवाद आला, तिथे अंधश्रद्धा आली, तिथे कर्मकांड आलं, तिथे मग पुजारी आला, तिथे मग ते पूजापाठ आलं, तिथं सगळं ते यज्ञ याग आला, आणि सगळं हळूहळू हळूहळू हेच आत्मवादी लोक अंधश्रद्धाळू बनत चाललेले आहेत. अंधश्रद्धाळू कशासाठी? की मी मेल्यानंतर माझा जो आत्मा आहे त्याला डायरेक्ट स्वर्गामध्ये जागा मिळाली पाहिजे, ते ब्रह्म मिळालं पाहिजे. ब्रह्म सगळी अंधश्रद्धा पसरली बघा. या पृथ्वीवर नाना धर्माचे लोक आहेत, नाना पंथाचे लोक आहेत, परंतु एकमेव केवळ बुद्ध धम्म असा आहे की जो स्पष्टपणे सांगतो आत्मा नाही आहे. स्पष्ट सांगतो बघा, आत्मा नाही आहे. आत्मवादी लोक असं म्हणतात बस शरीर आहे याच्यामध्ये आत्मा आहे, हे बोलायला बुद्धी लागत नाही बरं. म्हणजे आत्मा आहे हे बोलण्यासाठी किंवा ईश्वर आहे तोच माझं भलं करेल हे बोलण्यासाठी बुद्धी लागत नसते, काही दिमागाची गरज नाही आहे. परंतु या जीवनामध्ये ईश्वर नाही, या जीवनामध्ये ईश्वर नाही, मी ईश्वर मानत नाही हे सांगण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते. प्रखर, या जीवनामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे असं बोलण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते, स्ट्रॉंग माइंड लागतो बघा. सहज आत्मवादी लोक आहे आहे म्हणतात, हँड्सअप करतात, असं बोलून होत नाही, ते स्वतः पण जाणत नाही. तर बुद्धाने सांगितलं की भिक्खूंनो, मी जेव्हा शरीराची यात्रा केली त्या शरीरामध्ये मला 32 प्रकारचे घटक दिसले. 2500 वर्षापूर्वी ना कोणतं ऑपरेशन, ना कोणती शल्यता म्हणजे ती शल्य चिकित्सा करतात ना ऑपरेशन, काहीच नव्हतं. तेव्हा बुद्धाने बघा 2500 वर्षापूर्वी या शरीराची यात्रा केली, शोध लावला की भिक्खूंनो, मी या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक पाहिले. 32 प्रकारचे घटक, ती गाथा बघा तुम्हाला बोलून दाखवतो. या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक आहेत, पण या घटकामध्ये आत्मा कुठंच नाहीये, कुठंच नाही. तर ती गाथा बघा, भगवान बुद्ध ती गाथा म्हणून दाखवतात बघा. अत्ति इमस्मिन काये, या कायेमध्ये अत्ति इमस्मिन काये केसा लोमा नखा दंता तचो मत्संग नहारू अट्ठी अट्ठीमज्जा वक्कंग हदयंग यकनंग किलोमकंग पीहकंग पप्फासंग अंतंग अंतगुणंग उदरियंग करीसंग पित्तंग सेम्मंग पुब्बो लोहित सेदो मेदो अस्सु वसा खेलो सिंघनिका लसिका मुत्तंग मत्तके मंथंग लुंगंती. बुद्धाने सांगितलं हे 32 प्रकारचे घटक आहे. पाली वचन आहे, काही काही शब्द तुम्हाला समजले असतात. शम्मंग शिमूळ, काही काही घटक हृदयंग हृदय, फप्पासंग म्हणजे ते पित्त, हे सगळे
पाली वचन आहे बघा, बुद्धाने यात्रा केली या शरीराची, तेव्हा त्यांना हे शरीरामध्ये 32 घटक दिसले, पण यामध्ये कुठेही आत्मा त्यांना दिसला नाही. तर बुद्ध हे सांगतात की भिक्खूंनो, ह्या जीवनामध्ये आत्मा नाही आहे, त्याऐवजी बुद्धाने मनाचं अस्तित्व सांगितलेलं आहे. की जे काही कर्म घडतात, सुखद असो की दुःखद असो, त्याला कारण सर्व आपलं मन आहे, आत्मा नाही आहे. आत्मा नाही आहे बघा. बुद्धाने पुन्हा पुन्हा शिकवलेलं आहे, मनो पुब्बंगमा धम्मा आहे, मनो सेठा मनोमया आहे, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा. दुःखद केलं तर दुःख मागे लागेल, सुखद केलं तर सुख मागे लागेल. भिक्खूंनो, उपासक उपासिकांनो, आत्मा नाही आहे, हे सगळं काही मन आहे, मनच सर्व आहे. तर बघा, हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे की आपण जी लोक मी आणि माझं, हे बघा मी आहे, हे शरीर हे मी आहे, हे माझं आहे, या मी आणि माझं याच्यामध्ये जे लोक फसलेले आहेत ना, ते लोक कधी दुःखमुक्त होऊ शकत नाही. बापकी लई कठीण आहे. वा मी जो आहे ना, मी जात नसते पटकन, आणि हे दुःख आहे बघा, हे माझं आहे म्हणते, हे माझं पण निघत नाही, हे दुःख आहे. हो, अनेक लोक मी आणि माझं याच्यामध्ये फसलेले आहेत. पण बांधवांनो, इथे मी आणि माझं काय आहे सांगा बरं. आता मी धम्मानंद आहे, इथं धम्मानंद काय सांगा बरं, डोक्यापासून पायापर्यंत काय आहे इथं धम्मानंद? काहीच नाही आहे. जर माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले, हे धड वेगळं केलं, हे हात वेगळे केले, पाय वेगळे केले, हे हृदय वेगळं केलं, किडन्या वेगळ्या केल्या, असे पाच ठेवले, याच्यामध्ये सांगा बरं धम्मानंद कुठे आहे? कुठे आहे धम्मानंद? राजा मिलिंदाने असाच वादविवाद केला आणि नागसेन भंतेजीच्या जवळ गेल्याबरोबर, कारण नागसेन राजा मिलिंदाला सवय होती वादविवाद करून दुसऱ्याला हरवायची, त्याला गर्व होता विद्वत्तेवर. तर नागसेन भंतेजीकडे गेला. अगोदर जो महामंत्री म्हणे, बघा म्हणे, ही नागसेन भिक्षूची सभा आहे, हे समोर बसलेले 40,000 भिक्षू आणि मागे बसलेले 40,000 भिक्षू, 80,000 भिक्षूंमध्ये उंच आसनावरती ते बघा. नाही, थांब म्हणे, अरे महामंत्री थांब, तू नको सांगू की इथं नागसेन कोण आहे, मी माझ्या विद्वत्तेने ओळखेल म्हणे की इथं नागसेन कोण आहे. बघा, इतका विद्वान, 19 विद्यांचा प्रकांड पंडित नागसेन भंतेजी जवळ जातो. नागसेन भंतेजीला म्हणतो, तुम्हीच का नागसेन? नागसेन भंतेजी म्हणतात, हो राजा, मीच नागसेन. अच्छा, मग तुमचे हे डोळे म्हणजे नागसेन का? भंतेजी म्हणाला की नाही. हे तुमचं नाक हे म्हणजे नागसेन का? नाही. हे तोड हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. मग हे जे कान आहेत, हे केस आहेत, हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. हे जे 2 हात आहेत, हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. हे जे 2 पाय आहेत, हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. मग हे 32 घटक बोलले, हे हृदय म्हणजे नागसेन का? हे फप्पासंग म्हणजे नागसेन का? हे म्हणजे नागसेन का? सगळं नाही. तर राजा मिलिंद म्हणे, बघा भिक्षूंनो, हे तुमचे भंतेजी म्हणतात की मी नागसेन आहे, पण नागसेन काय आहे हे ते सिद्ध करू शकत नाही. तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं की नागसेन काय आहे. आता सगळे भंतेजी पाहतच होते, आता काय व्हा, एवढ्या मोठ्या राजाने विवादामध्ये बरोबर अडकून घेतलं. आता नागसेन भंतेजी काय सांगतात? तर नागसेन भंतेजीने स्मित हास्य केलं आणि काय म्हणतात राजाला, राजा तुम्ही इथपर्यंत कशाने आले? राजा म्हणे, भंतेजी मी माझ्या रथाने आलो. कुठं आहे तुमचा रथ? तो बघा म्हणे, तिथे माझा तो रथ उभा आहे. अच्छा, ते घोडे म्हणजे रथ का? राजा म्हणाला की नाही. ते जे चाक आहेत ते म्हणजे रथ का? नाही. तुम्ही ज्या आसनावरती बसले होते ते म्हणजे रथ का? नाही. तुमच्यावरती टोप होतं मोठं ते म्हणजे रथ का? नाही. ते जे घोड्याची लगाम आहे ते म्हणजे रथ का? नाही. मग नागसेन भंतेजी काय म्हणतात, बघा भिक्षूंनो, हा एवढा मोठा राजा मला म्हणतोय की तो माझा रथ आहे, पण राजा सिद्ध करू शकत नाही की रथ काय आहे. तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं की रथ काय आहे. राजा मिलिंदाजी सगळे हारच झाली बघा, तिथंच सगळी हारच झाली. त्यांनी हातच जोडले. भंतेजी म्हणे, मला माफ करा, हे रथ काय भानगड आहे हे मला अजून समजलेलीच नाही म्हणे, कृपया करून मला समजवून सांगा.
तर तेव्हा नागसेन भंतेजी बघा या प्रसंगामध्ये किती सुंदर पद्धतीने नागसेन भंतेजींनी अनात्मवाद शिकवला बघा. ते म्हणतात की राजा, ज्याप्रमाणे घोडा म्हणजे रथ नाही, चाकं म्हणजे रथ नाही, टोप म्हणजे रथ नाही, आसन म्हणजे रथ नाही, लगाम म्हणजे रथ नाही, ह्या सगळ्या स्कंद, हे सगळे भाग एका ठिकाणी आल्यानंतर ती जी वस्तू तयार होते, त्या वस्तूला ओळखण्यासाठी एक नाव दिलेलं असते, त्याला म्हणतात रथ. त्याचा रथ अशी कोणतीही वस्तू या पृथ्वीवरती अस्तित्वामध्ये नाही. अगदी याप्रमाणे माझा जेव्हा जन्म झाला असं कोणी म्हटलं नाही की नागसेनचा जन्म झाला, नागसेनचा जन्म झाला असं कोणी म्हटलं नाही. आता माझा जेव्हा जन्म झाला म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला असेल तर कोणी असं म्हटलं नाही वा भंते धम्मानंदचा जन्म झाला वा, कोणी म्हटलं नाही ना. नंतर शिकून आम्ही मोठे झालो तेव्हा भंते झालो. तर नागसेन भंतेजी म्हणतात की राजा, जेव्हा माझा जन्म झाला तर मला असं कोणी म्हटलं नाही की नागसेनचा जन्म झाला म्हणून. काय म्हटलं? फक्त एक जीव जन्मास आलेला आहे, फक्त एक जीव. अगदी त्याप्रमाणे हे डोळे, हे कान, हे नाक, हे शरीर, हे म्हणजे नागसेन नाहीये. हे सगळे घटक एका ठिकाणी आल्यानंतर माझा जो जीव तयार झाला, मला ओळखण्यासाठी मला नाव दिलेलं आहे नागसेन. मी नागसेन नाही, माझं नाव नागसेन आहे. तेव्हा समजलं की हे शरीर जे आहे, हे शरीर फक्त स्कंधांनी बनलेलं आहे, फक्त ओळखण्यापुरतं नागसेन नाव दिलेलं आहे. बघा बरं किती सुंदर पद्धतीने नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदाला या पहिल्याच भेटीमध्ये अनात्मवाद शिकवला बघा. आणि हा अनात्मवादच भगवान बुद्धांनी शिकवलेलं दुसरं सत्य आहे बघा. या जीवनामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे, तिथं अस्तित्व नाही आहे. जे काही आहे ते तुमचं मन आहे, सर्वे सर्व तुमचं मन आहे. तुमच्या सुखाचे आणि दुःखाचं कारण सुद्धा तुमचं मनच आहे. आणि हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे बघा बौद्ध धम्माचं. आणि म्हणून आपण हे दुसरं सत्य सुद्धा जाणलं पाहिजे. तेव्हा तिसऱ्या पुढच्या टर्म मध्ये भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, मी हे अनित्यवाद जाणला, मी हा अनात्मवाद जाणला, पण मी हे पण जाणलं की या संसारामध्ये असे अनेक अज्ञानी लोक आहेत की जे अनात्मवाद जाणत नाहीत, जे अनित्यवाद जाणत नाहीत. बिचाऱ्यांना वाटते माझं सगळं नित्य आहे, नित्य आहे. बिचाऱ्यांना वाटते माझा आत्मा असाच राहणार आहे, असाच राहणार आहे. बिचारी लोक अज्ञानी आहेत. कशामुळं? अनित्यवाद जाणत नाही म्हणून दुःखी आहेत बिचारे. अनात्मवाद जाणत नाहीत म्हणून दुःखी आहेत. तर त्यांच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण त्यांचं अज्ञान आहे बघा. तर बांधवांनो, त्यांनी भगवान बुद्धांनी जाणलं की लोक दुःखी आहेत आणि या दुःखाला कोणीही नाकारू शकत नाही. या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे बघा. हे कोणीच नाकारू शकत नाही. आणि भिक्खूंनो, मी हे जाणलं की दुःखाचं अस्तित्व तर आहे, दुःख आहे, पण या दुःखाला कारण सुद्धा आहेत. या दुःखाला तुमचा आत्मा कारणीभूत नाहीये. या दुःखाला तुमचं भाग्य, तुमचं नशीब, आपण म्हणतो ना नशिबातच होतं म्हणून झालं म्हणतो, नशीबही नाही बघा. या दुःखाला कारण आहेत. ते कारण आपली तृष्णा. तृष्णा म्हणजे अज्ञान. अज्ञान कोणतं? हे अनित्यवाद जाणत नाही, तृष्णा उत्पन्न केली. अनात्मवाद जाणत नाही, अनंतवाद म्हणजे मी माझं हे जाणत नाही, तृष्णा उत्पन्न केली. आणि ही तर तृष्णा पुन्हा 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 जन्माच घालते, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवते. हेच बुद्धानं जाणलं. या तृष्णेला नष्ट कसं करायचं आणि तृष्णेला नष्ट करण्याचा मार्ग भगवान बुद्धांनी शिकवला. या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हणतात. हाच दुःख मुक्तीचा मार्ग आहे असं जेव्हा भगवान बुद्धाने भिक्खूंना शिकवलं की भिक्खूंनो, या जीवनामध्ये तीनच सत्य आहे, चौथं नाही आहे. अनित्यवाद सत्य जाणा, अनात्मवाद सत्य जाणा आणि दुःख सत्य जाणा. आणि बांधवांनो, उपासक उपासिकांनो, बुद्ध धम्माचं हेच मूळ तत्वज्ञान आहे. याच्या पलीकडे काही नाही. हेच फक्त हेच जाणायचं आहे. आता हे जाणायचं म्हणजे काय? आता पुस्तकं वाचून तर समजणार नाही. अनित्यवाद कसं जाणायचं? हे 32 घटक पाहता येतील का आपल्याला? नाही.
अनात्मवाद जाणता येईल का आपल्याला? पुस्तकं वाचून नाही जाणता येत. यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल जो बुद्धिझमचा मार्ग आहे, मेडिटेशन, ध्यान, विपස්සना, ते करावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्हाला हे अनित्यवाद समजेल, हा अनात्मवाद समजेल, दुःख समजेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता लोक 10 रुपयाचं पुस्तक घेतात, ते 4 आर्य सत्य वाचतात. दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपद आर्य सत्य. पण तेही मला 4 आर्य सत्य समजले. अरे असे कसे समजले? भगवान बुद्धांना 6 वर्ष लागली 4 आर्य सत्यांचा शोध घ्यायला. आणि आपले विद्वान लोक 10 रुपयाचं पुस्तक घेऊन पाठ करतात. आणि ज्यांना विचारलं कुठं आहे दुःख, माहित नाही म्हणतात. कुठं आहे तृष्णा, माहित नाही म्हणतात. म्हणजे फक्त पुस्तक वाचून आर्य सत्य समजत नाही. त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल. या प्रवचनामध्ये सुद्धा दुःख नाही आहे, म्हणजे या प्रवचनात सुद्धा सत्य नाही आहे. या प्रवचनाच्या पलीकडे जाऊन फक्त श्रुतमय प्रज्ञा जागृत केली, त्याचं चिंतन करा, चिंतनमय प्रज्ञा करा, पण ध्यान करा. बघा, कारण ध्यानाशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणून ध्यान, मेडिटेशन इज मस्ट आहे. तोच बुद्धिझमचा खरा रियल मार्ग आहे. आणि तेव्हा जाऊनच आपण या जीवनातील अनित्यवाद, अनात्मवाद आणि दुःख जाणू शकतो. हेच बुद्ध धम्माचं खरं तत्वज्ञान आहे. तर बांधवांनो, हे 3 शब्द, हे 3 सत्य भगवान बुद्धाने शिकवले. आणि याचंच आपल्याला पुन्हा 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 याचं चिंतन करायचं आहे. तेव्हा आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ध्यान मार्गाचा अवलंब करावा, मेडिटेशन करावं. तुमच्या नागपूरच्या आजूबाजू सेंटर तर असतीलच, नाही असं होऊ शकत नाही. सेंटरचा फॉर्म भरा, ऑनलाईन फॉर्मची व्यवस्था आहे. फॉर्म भरा, 10 दिवसांचा वेळ काढा, 10 दिवस तिथे जा, तोंडाला कुलूप लावून जा, सगळं दुनिया विसरून जा 10 दिवसांसाठी. तुमची दुनिया या डोक्यापासून पायापर्यंत हे काय भानगड आहे, हे आपलं काय भानगड आहे, याच्यामध्ये काय काय आहे, हे शरीर कसं काय, हे सगळं सगळं जाणता येतं. पण कशातून? ध्यान मार्गातून. म्हणून मी सर्वांना सांगत असतो की आपण 10 दिवसांचा वेळ काढा, ध्यान शिबिराचे फॉर्म भरा, 10 दिवस मन लावून शिबिर करा. तर 10 दिवस तिकडे जाल, मन इकडे येते. घरी कसं असेल, किचन मध्ये काय सुरू आहे, काय काय नाही, इकडे येते बघा मन. असं नाही झालं पाहिजे. पूर्ण मन लावून तुम्ही 10 दिवसांचं सिरियसली खरंच ते शिबिर करा. खूप चांगला लाभ तुम्हाला त्याचा प्राप्त होईल. आणि म्हणून हे सर्वांना एक महत्त्वाची सूचना पण आहे आणि एक आशावाद आहे की आपण सर्व हे सत्य जाणाल आणि त्याला जाणूनच आपलं जीवन यापन कराल. मी सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. ज्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे गोंडाणे परिवार, राहंगडाले परिवार, सहारे परिवार आणि स्मृतिशेष भागनबाई यशवंत डोंगरे यांच्या 3ऱ्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आजचा हा धम्मसंस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तेव्हा मी संपूर्ण परिवाराप्रती मंगल कामना अर्पण करतो. आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, हितचिंतक आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करून अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो.